फकीरा कन्यायाविरुद्ध पेटलेली चित्तरकथा. स्वतःच्या पोटासाठी नव्हे तर अन्यायाने होरपळणाऱ्या समाजासाठी लढणारा एक वीर, एक बंडखोर आणि एक क्रांतिकारी विचारवंत. हो, आपण बोलतोय फकीराबद्दल. अण्णाभाऊ साठे यांची ही कादंबरी केवळ साहित्य नाही, ती एक जळजळीत सत्यकथा आहे. चला तर मग जाणून घेऊया फकीराची क्रांतिकारी गाथा. ही गोष्ट आहे ब्रिटिश कालखंडातल्या महाराष्ट्रातील, जिथं गरीब, मागासवर्गीय, दलित लोकांचे जीवन हे दारिद्र्य, उपासमार आणि अन्यायाने व्यापलेलं होतं. फकीरा हा एका दलित समाजातील युवक. त्याचं बालपण उपासमारीत गेलं. फकीराचं बंड हे व्यक्तिगत सुडासाठी नव्हतं, ते होतं समाजासाठी. त्याने अन्याय करणाऱ्या सावकार, पोलीस आणि जमीनदारांविरोधात आवाज उठवला. गावोगावी फिरून उपाशी लोकांना अन्न दिलं, त्यांच्या हक्कासाठी लढलं. फकीरा कुणालाही दुखावत नव्हता, पण अत्याचार करणाऱ्यांना थांबवत होता. त्याचा आदर्श बनला लोकांमध्ये श्रद्धा आणि सरकारमध्ये भीती. त्याच्या नावाने लोक म्हणू लागले, फकीरा आला की अन्याय पळतो. फकीराची लोकप्रशंसा सरकारला सहन झाली नाही. ब्रिटिश सरकारने त्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. शेवटी एका कटाखाली त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याला शिक्षा सुनावण्यात आली. पण तुरुंगात जाऊन सुद्धा फकीराचं मन कोलमडलं नाही. तो म्हणतो, मी शिक्षा पत्करतोय, पण माझ्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी मी लढत राहीन. फकीराच्या बंडाचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये क्रांतीचं बीज पेरलं गेलं. फकीरा कादंबरी ही फक्त क्रांतीची कहाणी नाही, ती आहे प्रेम, संघर्ष, त्याग आणि समतेच्या मूल्यांची. अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीतून दलित आणि वंचितांचं वास्तववादी चित्रण केलं आहे. फकीरा हा एक काल्पनिक पात्र नसून तो आहे प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या माणसाचा आत्मा. या कादंबरीत समाजशास्त्र, वर्गसंघर्ष, जातीव्यवस्था आणि स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणा दिसतात. त्यामुळेच फकीरा ही केवळ साहित्यकृती नाही, ती एक चळवळ आहे. आजही जर आपल्याला विचारावं लागलं फकीरा कोण होता, तर उत्तर एकच, तो होता अन्यायाविरुद्ध पेटलेला एक आवाज. अण्णाभाऊ साठे यांची ही कादंबरी आजच्या तरुणांनी वाचायलाच हवी. कारण ती शिकवते स्वाभिमान, संघर्ष आणि समाज परिवर्तनाचं मूल्य.